श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी भाग्यश्री विके ट्रेडर फॅक्टरी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण अशा काही शेअर्स बद्दल जाणून घेणार आहोत जे येणाऱ्या वेळेत आपल्याला चांगले रिटर्न्स, चांगला प्रॉफिट देणार आहेत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या वेळेत तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। तर आजचा आपला पहिला शेअर आहे नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस 102 रुपये इतका आहे। 6 मंथचा चार्ट पॅटर्न तुम्ही इथे बघत आहात। 47% चांगल्या पद्धतीने रिटर्न फक्त 6 महिन्यामध्ये या कंपनीने दिलेले आहेत। आणि जर तुम्ही 1 वर्षाचा चार्ट पॅटर्नला बघितलात तर 1 वर्षामध्ये पण 35% रिटर्न्स आहेत इथे, आणि 5 वर्षाचं बघा तर 190%। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीमध्ये आपल्याला नेहमी प्रॉफिट दिसत आहे इथे, आणि मार्केट कॅप जरी बघितलं तुम्ही इथे कंपनीचं तर 5000 कोटी आहे फक्त। कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे। कंपनीने खूप चांगले रिटर्न्स दिलेले आहेत, आणि जर तुम्ही 1 मंथचा चार्ट पॅटर्न बघितला तर इथे 16% रिटर्न्स फक्त एका महिन्यामध्ये कंपनीने दिलेले आहेत। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीवरती तुम्ही या फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी आपल्याला 52 वीक्स हाय हे तोडताना दिसू शकते। तर ह्या कंपनीचा 52 वीक्स हाय हे 130 इतका आहे, आणि 52 वीक्स लो हे 65 इतका आहे। कंपनी आता 52 वीक्स हायच्या दिशेने चालू आहे। कंपनीमध्ये आपण येणाऱ्या वेळेत 135 ते 140 पर्यंतचे पण टार्गेट्स बघू शकतो। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीचे फंडामेंटल्स बघूयात एकदा। तर या कंपनीचे आपण इथे फंडामेंटल्स बघत आहोत। तर कंपनीचे रेव्हेन्यूज म्हणजे सेल्स बघू शकतो इथं, जे की डिसेंबर 2022 मध्ये 10,137 कोटी इतके होते। त्यानंतर ते कमी होऊन 6,268 कमी झालेला आहे। परत 5,048 कोटी इतकं झालं आहे 2023 जूनमध्ये, आणि सप्टेंबर 2023 मध्ये इथे वाढलेला आपण बघू शकतो 5,660 कोटी, त्यानंतर 7,581 कोटी। तर आपण इथे कमी जास्त होताना बघू शकतो, पण हळूहळू कंपनी आता प्रॉफिट वाढवत आहे, रेव्हेन्यूज वाढवत आहे। आणि कंपनीचं इथं जर तुम्ही नेट प्रॉफिट बघितलं तर मायनसमध्ये चालू असलेलं, म्हणजे जे नेट प्रॉफिट घाटामध्ये चालू होतं ते आता आपल्याला इथं पॉझिटिव्हमध्ये दिसू शकतं। जे नेगेटिव्हमध्ये चालू होतं ते आता आपल्याला इथे पॉझिटिव्हमध्ये दिसू शकते। सरळ 113 कोटीचं इथे लॉसच्या नंतर 140 कोटीचं आपल्याला प्रॉफिट दिसतं आहे। आणि कंपनीचं जर आपण रिझर्व्स बघितले तर 1,891 कोटी इतके आहे, आणि कंपनीने कर्ज कमी केलेलं आहे, जे की 3,992 कोटी होतं ते आता 1,203 कोटी इतकं झालेलं आहे। ओव्हरऑल कंपनीचे फंडामेंटल्स चांगले आहेत। जर आपण FIs आणि DIsची होल्डिंग बघितली इथे तर प्रमोटर्सची होल्डिंग 74% इतकी आहे। FIsनी होल्डिंग कमी केलेली आपण इथे बघू शकतो, आणि DIsनी पण इथे थोडीफार होल्डिंग कमी केलेली आहे। तरीसुद्धा DIsची होल्डिंग ही 8% इतकी आहे, आणि प्रमोटर्सची बघितली तर सलग आपल्याला 74.71% होल्डिंग आपल्याला इथे दिसत आहे। तर प्रमोटर्स त्यांचा माल विकत नाही आहेत, शेअर्स विकत नाही आहेत त्यांचे, आणि DIs पण आपले शेअर्स विकत नाही आहेत। इथे DIsचं जरी बघितलं कमी केलं असलं तरी आता कंपनीने DIsने थोडेफार होल्डिंग केलेलं आहे। इथं आपण FIsचंच बघू शकतो, कमी वाढवलं होतं 0.39% वरनं FIsनी 1.10% केलं होतं, ते आता परत कमी करून 0.48 केलेलं आहे। तर FIs आणि DIs तर माल विकत असतात, त्यांच्यामुळे प्रॉफिट म्हणजेच शेअरचं अपडाऊन्स पण असतं, पण ओव्हरऑल कंपनीचे फंडामेंटल्स चांगले दिसत आहेत तिथे, आणि पोटेन्शियल आहे कंपनीमध्ये। तर ह्या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। नेक्स्ट कंपनी आहे आपली, तर नेक्स्ट कंपनी आहे तेजस नेटवर्क्स। तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राइस तुम्ही इथे बघू शकता 1,088 इतका आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये बघा 31% रिटर्न्स कंपनीने दिलेले आहेत। गेल्या 1 वर्षामध्ये बघा 71% रिटर्न्स आहेत, आणि गेल्या 5 वर्षामध्ये बघा तर 480% रिटर्न्स आहेत। तर कंपनीचं ह्या मार्केट कॅप जर बघितलं तर 18,000 कोटी इतका आहे, आणि 52 वीक्स हाय हे 1,088 इतका आहे। तर ओव्हरऑल कंपनीमध्ये जर बघितलं आपण तर ह्या कंपनीचं एवढं काही खास प्रॉफिट म्हणजे कंपनीचा बिझनेस चालू नाही आहे, तरीसुद्धा आपण ह्या कंपनीमध्ये शेअरमध्ये
ग्रोथ बघू शकतो। कंपनीचे शेअर प्राइस इथे वाढताना आपण इथे बघू शकतो। तर ह्या कंपनीचे एकदा फंडामेंटल्स दाखवते तुम्हाला। तर तेजस नेटवर्क्सचे आपण इथे फंडामेंटल्स बघूयात। आता इथे तुम्ही रेव्हेन्यूज तेजस नेटवर्क्सचे जे की मार्च 2024 मध्ये 1171 कोटी इतकं झालेलं आहे, जे की कमी होतं मार्च 2023 मध्ये 299 कोटी इतकंच होतं। आणि तुम्ही जर इथे बघितलात तर त्याच्यापेक्षा जास्त सगळ्यात जास्त ह्या वेळेसच आलं आहे मार्च 2024 मध्ये। आणि कंपनीचं जर ऑपरेटिंग मार्जिन बघितलं तर ते पण सगळे मायनस मध्ये चालू होते आणि मार्च 2024 मध्ये आता 13% पॉझिटिव्ह दिसत आहेत। जे नेगेटिव्ह मध्ये चालू होते खूप कॉटेज पासून ते आता आपल्याला इथे पॉझिटिव्ह दिसत आहेत। नेट प्रॉफिट बघा, नेट प्रॉफिट मध्ये पण आपल्याला इथे खूप नेगेटिव्ह दिसत आहे खूप कॉटेज पासून, जे की आता 2024 मार्च मध्ये 147 सरळ आपल्याला इथे पॉझिटिव्ह दिसत आहे। कंपनीचे रिझर्व्स बघूयात आपण। 2976 कोटी इतकं कंपनीवरती रिझर्व्स आहे आणि कर्ज कंपनीवरती 1884 इतकं आहे। तुम्ही म्हणाल इथे कंपनीचं बिझनेस नीट चालू नव्हता, कंपनीमध्ये कर्ज पण एवढं जास्त आहे, आता कंपनीमधलं जे कर्ज 50 कोटी होतं ते सरळ आता 1884 कोटी चालू आहे, कसं काय मग ह्या कंपनीचे शेअर्स प्राइस वाढत असतील? तर त्याचं अजून एक कारण म्हणजे काय माहिती आहे का, तर इथे FIs आणि DIs जे आहेत ना ते त्यांचा माल विकत नाही आहेत, खरेदी करतायत पण विकत नाही आहेत। तुम्हाला इथे बघू शकता तुम्ही तर किती होतं FIsची होल्डिंग, तर 10.49 वरून आता कंपनीचे FIsची 2024 मार्चमध्ये 11.33% ही होल्डिंग आहे। आणि DIsची पण तुम्ही बघू शकता 398% वरनं 3.98% वरनं कंपनीची आता 2024 मार्चमध्ये 4.76% ही DIsची होल्डिंग झाली आहे। प्रोमोटर्सची होल्डिंग बघा 55% झालेली आहे 51% वरनं, आणि पब्लिकने पण इथे 28%चं शेअर्स होल्डिंग करून ठेवलेलं आहे। हे कारण आपण इथे बघू शकतो की या कंपनीचे शेअर प्राइसमध्ये ग्रोथ दिसत आहे। तर कंपनीमध्ये फंडामेंटल्सचा कर्ज या कंपनीवरती एवढं, ह्या कंपनीचं प्रॉफिट पण एवढं चांगलं चालू नाही आहे, मग ह्या कंपनीमध्ये FIs DIs कसे काय आहेत, प्रोमोटर्सनी कसं काय होल्ड केलं आहे, आम्हाला तर शेअर मार्केट कळत नाही आहे, असं वगैरे प्रश्न पडतात काही जणाला। तर जर सोपं असलं असतं तर शेअर मार्केट तर कोण पण आलं असतं ना यामध्ये, तर सोपं नाही आहे शेअर मार्केट, ते समजून घ्यावं लागतं। नेक्स्ट शेअर आहे आपला, तर नेक्स्ट कंपनी आहे शक्ती फार्म्स। तर ह्या कंपनीचा पण शेअर प्राइस आपण इथे बघू शकतो 1761 रुपये इतकं आहे। ओव्हरऑल कंपनी चांगली आहे। कंपनीमध्ये जर आपण 6 महिन्याचं चार्ट पॅटर्नला ॲनालिसिस केलं तर 64% म्हणजेच एका शेअर मागे 688 रुपयाचं प्रॉफिट रिटर्न्स कंपनीने दिलेला आहे। एक वर्षाचं चार्ट पॅटर्न बघा, चार्ट पॅटर्नवर आपल्याला कळतं की 297% रिटर्न्स एका वर्षामध्ये दिलेले आहेत, आणि 5 वर्षाचं जर बघितला तर 320, म्हणजे कंपनी हा पण खूप चांगला प्रॉफिट देत आहे, चांगले रिटर्न्स देत आहे। मार्केट कॅप बघा 3000 कोटीची कंपनी आहे फक्त। 52 वीक्स हाय बघा 1761, 52 वीक्स लो 403। तर ओव्हरऑल ही पण कंपनी खूप चांगली आहे। तुम्हाला इथे दिसून येईल की कंपनीमध्ये सतत चांगला प्रॉफिट आपल्याला कंपनी देत आहे, तर ह्या कंपनीवरती पण तुम्ही फोकस करू शकता। येणाऱ्या वेळेत ही कंपनी पण अजून चांगले टार्गेट्स तुम्हाला दाखवू शकते। नेक्स्ट कंपनी आहे आपली, नेक्स्ट कंपनी आहे नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड। तर ह्या कंपनीचा आजचा शेअर प्राइस 184 इतका आहे। 52 वीक्स लो जर आपण इथे बघितलं तर 79 इतका आहे, आणि 52 वीक्स आहे 191 इतका आहे। गेल्या 1 मंथच्या चार्ट पॅटर्नवरनं कळतं की 21%चे रिटर्न्स गेल्या 1 महिन्यामध्ये दिले आहेत, 6 महिन्यामध्ये 105%चे, एका वर्षामध्ये 122%चे, तर 5 वर्षामध्ये 248%चे। खूप चांगल्या पद्धतीने कंपनी आपल्याला इथे प्रॉफिट देताना बघू शकते। किती रुपयाचा शेअर असायचा इथे 26 रुपयाचा शेअर सरळ कितीवरती गेला 183 वरती। तर ओव्हरऑल कंपनीने चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स इथं दिलेले आहेत, चांगली कंपनी आहे। तर ह्या कंपनीचे इथं फंडामेंटल्स बघूयात कसे आहेत बघूयात, तेजस सारखे की मग त्यापेक्षा खूप चांगले आहेत।
तर नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे आपण इथे फंडामेंटल्स बघत होतो। तर ह्या कंपनीचे इथे फंडामेंटल्स आपण बघू शकतो। रेव्हेन्यूज इथे बघू शकता तुम्ही डिसेंबर 2023 मध्ये, म्हणजे मार्चचा अजून रिझल्ट इथे आलेला नाही आहे। डिसेंबर 2023 मध्ये 3347 कोटी इतका आहे आणि नेट प्रॉफिट कंपनीचा 448 कोटी इतका आहे, जे की त्याआधी 206 कोटी इतकं होतं, ते आता वाढलेलं आहे। कंपनीचा आपण जर इथे रिझर्व्स बघितले तर 12,690 कोटी इतकं रिझर्व्स आहे कंपनीवर आणि कर्ज मात्र फक्त 96 कोटीचं आहे, जे की 105 कोटीचं होतं, तर ते कंपनीने कमी केलेलं आहे। चांगले फंडामेंटल्स आहेत। FIs आणि DIsची होल्डिंग बघूयात आपण। तर कंपनीवरती FIsने त्यांचा माल विकलेला आहे 11% होतं, जे की आता 8.99% इतकंच राहिलेलं आहे आणि इथे DIsचं बघू शकता 18.82% इतकं 18.80% इतकं 2023 मध्ये होतं। आता मार्च 2024 मध्ये 18.82%, म्हणजे इथं DIsने खरेदी केले आणि प्रमोटर्सनी तर इथे खूप दिवसापासून तेवढंच 51%च होल्डिंग करून ठेवलेलं आहे। पब्लिकची पण होल्डिंग आपल्याला इथे दिसून येईल, जे की 18.38% होतं आणि आता ते 20.93% इतकं झालेलं आहे। ओव्हरऑल कंपनी ही पण चांगली, कंपनीचे फंडामेंटल्स तेजसपेक्षा खूप चांगले आहेत। या कंपनीवरती तुम्ही फोकस करू शकता। नेहमी चांगल्या कंपन्या, काही कंपन्या अशा असतात जरी त्यांचे फंडामेंटल्स चांगले नसले, जरी ते कंपनी प्रॉफिटमध्ये नसतात, तरी त्यामध्ये FIs आणि DIs होल्ड करतात, त्यामुळे पण त्या कंपन्यांमध्ये आपल्याला चांगले शेअर मार्केटमध्ये त्या कंपनीमध्ये ग्रोथ बघायला भेटते। तर अशाही कंपन्या असू शकतात। भेटूयात तर चांगली कंपनी आहे, ह्या कंपन्यांवरती तुम्ही फोकस करू शकता। भेटूया।